जोहार मित्रांनो, दामू मोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पेसा कायदा आणि राज्यपालाने दिलेलं रिझर्वेशनमधलं आरक्षण म्हणजे त्यासंबंधितली जी अधिसूचना या दोन बाबी आपण थोडक्यात स्पष्ट करू। दोन्ही गोष्टी खूप डीप आहेत, त्यामुळे आपण आज थोडक्यात बघू। पेसा कायदा हा 1996ला केंद्र शासनाने आणला आणि 1996ला केंद्र शासनाने आणल्यानंतर प्रत्येक राज्यांनी त्यामध्ये त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक राज्यामध्ये ते अधिनियम काढला। महाराष्ट्र शासनाने काय केलं? महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा घाईघाईत आणण्याचा आव आणला आणि तो प्रयत्न केला। 1996ला केंद्राने पेसा ॲक्ट आणल्यानंतर 1997ला 29 डिसेंबर 1997ला महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा आणला आणि त्या संबंधामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाने अधिनियम बनवला। 29 डिसेंबर 1997ला महाराष्ट्र शासनाने एक अधिनियम काढला आणि त्या अधिनियमामध्ये बऱ्याचशा सुधारणा करून बऱ्याचशा कायद्यांमध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये जे 244(1) प्रमाणे जे काही अनुसूचित क्षेत्र घोषित आहे त्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्यामध्ये तत्वतः बदल करून त्यामध्ये तो अनुसूचित क्षेत्रांसाठी कशा पद्धतीने लागू करायचा या संदर्भामध्ये बदल केले। दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यपालांना 5व्या अनुसूचीच्या पॅरा 5 आणि उपपरिच्छेद 1 मध्ये जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून अनुसूचित क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये एक मोठी तफावत बघायला मिळते आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये एक रिक्त पदांची आकडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एक समतोल राहत नाही आणि म्हणून या 5व्या अनुसूचीचा आधार घेत महाराष्ट्रच्या राज्यपालांनी म्हणजे 2014ला तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी तो अध्यादेश आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यावेळेस अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेमध्ये एक ठराव पारित केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी 9 जून 2014ला नोकऱ्यांमधली जे काही आरक्षण आहे त्या संबंधातली 10 पदं सुरुवातीला आरक्षित होती, त्यानंतर मग आत्ताच्या घडीला ती 17 पदं आरक्षित आहेत आणि या संबंधातली अधिसूचना त्यावेळेस त्यांनी आणली। त्यानंतर अधिसूचनेमध्ये 29 ऑगस्ट 2019ला बदल केला आणि त्यानंतर बदल केल्यानंतर GR काढून त्या संबंधातलं बिंदू नामावली प्रत्येक जिल्हा परिषदांना असतील किंवा संबंधित विभागांना देण्यात आली आणि त्यानुसार आता भरती प्रक्रिया किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे। मुळात पेसा कायदा आणि राज्यपालांची अधिसूचना ह्या दोन्हीही बाबी वेगवेगळ्या आहेत हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। संविधानाच्या भाग 9 मध्ये पंचायत हा एक भाग आहे आणि त्या भागमध्ये ग्रामसभांना एक विशिष्ट अधिकार आहे। अनुसूचित क्षेत्रामध्ये जे काही कलम 244(1) नुसार अनुसूचित क्षेत्र घोषित आहे त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये जे काही आदिवासी राहतात त्या आदिवासींना स्वशासनाचे विशिष्ट अधिकार देण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आला। म्हणजे पेसा कायद्याअंतर्गत बऱ्याचशा त्या गोष्टींमध्ये तरतुदी करण्यात आल्या। त्यामध्ये मुंबई अधिनियम 1958 यामध्ये कलम 8चा विस्तार करण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या कलम 100 मध्ये बऱ्याचशा अनुसूचित क्षेत्रासाठी तरतुदी समाविष्ट करण्यात आला, म्हणजे त्याच्यामध्येही सुधारणा करण्यात आली। त्यानंतर मुंबई सावकार अधिनियम 1946 मध्ये कलम 7(1) प्रमाणे आदिवासींसाठी विशिष्ट तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या। महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कलम 32(1) प्रमाणे आदिवासी अनुसूचित क्षेत्रामध्ये विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम 1976 कलम 41(1) प्रमाणे अनुसूचित क्षेत्रासाठी त्याच्यामध्ये सुधारणा करून विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या। मुंबई दारू नियम अधिनियम 1949 कलम 11 यामध्ये सुधारणा करून त्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रासाठी विशिष्ट तरतुदी करण्यात। महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 आणि कलम 44(2) नुसार त्यामध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या, म्हणजे याच्यातही सुधारणा करण्यात आली। अशा 7 अधिनियमांमध्ये
अनुसूचित क्षेत्रामध्ये आदिवासींना जो स्वशासनाचा अधिकार आहे आणि आदिवासींना स्वशासन त्यांचं कशा पद्धतीने चालेल यासाठी एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून पेसा कायदा महाराष्ट्र शासनाने 1997ला पारित केला। 4 मार्च 2014ला महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत त्यांचा विस्तार करून आणि त्या विशिष्ट स्वरूपामध्ये स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो 2014ला आला। आता मला सांगायचं हे आहे की 4 मार्च 2014 आणि राज्यपालांनी नोकऱ्यांमधली काढलेली अधिसूचना जे 9 जून 2014 ह्या दोन्हीही बाबी वेगवेगळ्या आहेत, परंतु ह्या दोन्हीही बाबी 244(1) कलमप्रमाणे जे अनुसूचित क्षेत्र आहे त्या अनुसूचित क्षेत्रांना लागू आहे। म्हणजे पंचायती क्षेत्र याचा विस्तार करून या 7 कायद्यांमध्ये तत्वतः सुधारणा केल्या आणि सुधारणा करून महाराष्ट्रामधील जे अनुसूचित क्षेत्र आहे त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये आदिवासींना स्वशासन आणि एक विशिष्ट अधिकार यासाठी पेसा कायदा आणला। आणि नोकऱ्यांमध्ये आदिवासींचं प्रतिनिधित्व कमी प्रमाणात आहे आणि तिथे मोठी अडचण निर्माण होते आणि म्हणून राज्यपालांनी अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या सल्ल्यानुसार 5व्या अनुसूचीच्या भाग म्हणजे पॅरा 5 आणि उपपरिच्छेद 1 नुसार नोकऱ्यांमधली अधिसूचना आणली। आणि त्यामुळे आदिवासी समाजातील जे काही लोक आहेत ते दोन्हीही गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात। जे बऱ्याच जणांना असं वाटतं की नोकऱ्यांमधली अधिसूचना ही पेसा कायद्यातून आलेली आहे आणि ह्या गोष्टीमुळे खूप मोठी त्या ठिकाणी द्विधा मनस्थिती होते आणि ते समजून येण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। मुळात पेसा कायदा आणि राज्यपालांनी दिलेली अधिसूचना ह्या दोन्ही भाग वेगवेगळे आहेत, परंतु मी सांगितल्याप्रमाणे ते अनुसूचित क्षेत्रासाठी दोन्ही गोष्टी लागू आहेत। आता 5व्या अनुसूचीच्या भाग 5 मध्ये जे काही राज्यपालांना अधिकार आहेत त्यानुसार त्यांनी विशिष्ट कायद्यांमध्ये ते बदल करू शकतात किंवा तो कायदा लागू करू शकतात किंवा तो लागू करू शकत नाहीत। हे अधिकार असल्यामुळे त्यांनी आदिवासी समाजाला एखादा कायदा जर मारक ठरत असेल तर त्यामध्ये ते बदल करू शकतात आणि मग बऱ्याचशा कायद्यांमध्ये आता तत्वतः बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे। याच्या पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील भागामध्ये आपण पेसा कायद्याची पूर्ण पार्श्वभूमी बघू आणि पेसा कायद्यामध्ये 1997ला जो महाराष्ट्र शासनाने पारित केला त्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत आणि आता जे मी 7 अधिनियम सांगितले त्या अधिनियमांमध्ये कोणत्या कोणत्या कलमांमध्ये काय काय बदल करण्यात आलेला आहे त्याच्या संबंधामध्ये आपण एक विशिष्ट व्हिडिओमध्ये बघू। आणि महाराष्ट्र शासनाने आणि राज्यपाल महोदयांनी आणि अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या सल्ल्याने जो काही नोकऱ्यांमधला अध्यादेश आणला त्या अध्यादेशासंदर्भामध्ये आपण एक विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती घेऊ। हे दोन्हीही भाग खूप मोठे आहेत आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये ते सविस्तरपणे बघणं उचित ठरत नाही, परंतु मला जे काही सांगायचं होतं की पेसा कायदा आणि राज्यपालांनी दिलेल्या नोकऱ्यांमधला अधिसूचना ह्या दोन्हीही भाग वेगवेगळे आहेत। आपल्याला हेही माहिती पाहिजे की पेसा कायदा हा ग्रामसभांना दिलेला एक विशिष्ट अधिकार आहे। अनुसूचित क्षेत्रामध्ये जल जंगल जमीन आदिवासींची चाली रीती रूढी परंपरा हे टिकल्या पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांना एक विशिष्ट पॉवर पाहिजे आणि ती ग्रामसभांना दिली। आता ठीक आहे, त्यानंतर बराचसा केंद्र सरकार बदल करते, परंतु आता सध्या तरी ती आहे आणि राज्यपालांना जी काही अधिकार आहेत त्याचा वापर करून नोकऱ्यांमध्ये अधिसूचना काढलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी आता क्लिअर झाल्या असतील आणि सविस्तर आपण पुढे बघूच। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जोहार, जय संविधान।